काय रे पांडू लय निवांत बसला? काय चालेल बरं आहे का? बरं शुभो. एकदम मजा, टेन्शन नाही, कपडा इस्त्री करायचा, हा हिंडायचं गावभर. अरे ताणच नाही. तुमचं काय चालेल? चाललं मग अजून? बरं आहे एकदम. बायको सुखात आहे, मी सुखात आहे. हा का? होईल पोरस्वर देवाच्या कृपानात, तो राही वाट पाहायची. बापरे. काय चालेल तुमचं? आमनं बी मजाच शुभो. खरे पांडू तुला एक विचारू का? काय हो? अरे मला ते तुम्ही बायको काय तुम्ही बायको कुठेच घरी असेल? हा का? हा. घरात लक्ष देत जावा अरे पांडू जरासं. काय झालं? मला तर काही सिलेंडर जर चांगलं नाही वाटत होते ना. का बरं? सारखी फिरत राहणार मेकअप करी, इकडे फिर तिकडे फिर, या माणूस सांगतो त्या माणूस सांगतो. तुला काही लक्षात येत तिला नाही का? तिला थोडीशी ती सवय आहे बोलायची. तुझ्याकडे लय पैसा आहे वाटतं. तिला मस्त साड्या पुड्या घेणं देणं. तिचा बाप थोडा पैशावाला आहे, तुला नाही माहिती? असं का? मग? तेच का तो तिला? कधी कधी हा का? मी बी मुदमच काढून देते. हा का? बाकी नाही, पण काय? तू घरात लक्ष दे बर. मी मला तुला सांगणंच नव्हतं, हा. पण मग थोडस गावात तुम्हाला काय आढळलंय? गावात बी थोडी चव चालू शेतीना विषय, म्हणून मी तुला सांगत. अहो गावात लोकांना दिंडोरा पिटायचाच राहतोय. मग चांगलं चालेल ना आता, पावत नाही लोकांना. नाही रे, तुम्हाला नाही माहिती? ऐक तू थोडस लक्ष दे. मला सांगा, माझ्या बायको एवढी देखणी बाई गावात आहे का कोणाची? कोणाची नाही म्हणूनच मग? मग ते कसं राहत माहितीच आहे का? हा. काळी बायको आपली आणि गोरी बायको लोक. असं काही नाही राहत मावशी. काय तुम्ही? तू ऐकत जाय. हा, हा थोडं लक्ष ठी राय. मी घरून जाऊन आलो. हा मी तुमच्या घरी आलो लगेच. घरून माझ्या घरी आलो. नको नाही येऊ. मग ती माझ्याशी भांडल ना, म्हणजे माझ्या नवऱ्याला काय सांगितलं? मी तिला काहीच बोलणार नाही ना. मी तुम्ही मनी भेट होय नाही ना, ते पण तिला माहिती नको. मी काहीच बोलणार नाही. पण नेमकं काय तुम्ही काय पाहिलंय काय तिचं नेमकं असं म्हणजे मला एक दिवस ना भाऊ, ते हे नाही का बालवाडी तटी माणूस ती उभी होती. हा. सावळी राहतात आणि मी दिसलो ना, ती पटकन निघी गई. अरे अहो मग ती मी तुम्हाला सांगतोय काय, सिटीतली पोरे, तिला असं बोलावं वाटत आहे, कोणाशी बोलत आहे तेवढं नाही ना. एवढा विश्वास नको ठेवत जाऊ. इथला बोळा नको राहू. तू ऐकत जाय जरासा. मी बी म्हातारा माणूस आहे. अहो आधीच मला बायको भेटत नव्हती, कशी तरी भेटली. काय करायचं? म्हणूनच ताब्यात ठेव. ताब्यात कशी बांधून ठेवू? बांधून नको ठेवू, हा. पण लक्ष राहू देत जाय. नुसतं वावर मागाय का वावर माणूस नको राहत जाऊ. आता मला इलेक्शनला उभं राहायचंय, हा त्याच्यामुळे जरा कपडे बिपडे कडक इस्त्री कडक करून इस्त्री हिंडते. केलं. तू याशी मी चांगला का बोलतोय? तू मला मतदान देशील, अजून 4 बायांना सांगशील. मी अजून 4 मतदान. आणि मला सांग, आता जर बाई माणसावर माझ्या बायकोकडे मी आता जर काही गोष्टी केल्या, पुढे इलेक्शनला कसं काय उभं राहू? नाही ती पण गोष्ट थोडं मी ना थांब, मी पहिले माझ्या डोळ्यांना पाहतो. हा. बरं झालं तो मला 1-2 डाव अनुभव घे. मी सांग म्हणजे तुला बी वाटे का मावशीने मला काय सांगवत. ना. आता जाऊन येतो, गपचिप पाहतो. कुठं बालवाडी का बोलले ना तुम्ही? बालवाडी ती जाऊ. तिकडच राहती तिकडं ते हिंडत. मग आता काय बोलायचं? शहरातली पोरी, सारखी अहो शहरातली पोरी मी सांगतोय काय खेळा मा काय बोलाय- फिरायला शरणी पोरणी. अहो पण बोलायला गेलं का भांडण होतंय. मी एक काम करतो, मी बघून येतो. तुम्ही बसा, वाटलंच तर मी लगेच आलो. अय पांडवा, हा, एवढी घाईत कुठं? आलो ना घरून, काम आहे थोडं. एवढी घाई? तुम्ही मांजर आडवे आल्यासारखं येऊ नका हो मध्ये. माणसं बोलायची तर पद्धतच नाही बाबा काही. मग? जाय. काय माणूस आहे हा? याला काही बोलायला गेलं का लगेच हे होतं. बाई, हे गावाला दिलेलं वरदान तर काय करते आज? हे नुसतं काही गाडी नाही लावली. ही सखूबाई म्हणजे गावाचा अवघड आहे. तांडव आहे तांडव, मला तरी वाटतंय. आले आले. काय मग सखूबाई? काय नाही बाई, बसनी बस नाही असं मी तुला काय काम आहे? बाई मी गेली होती आता, ते मोटर चालू करायची होती तिकडं. काय करते एवढी? बसली का निवांत. आता तो पांडू गेला. पांडू तो गेला? येऊन बसला होता. काय पांडू जरा लयच घाईत जाताना दिसला. काय म्हटली तू काय पांडूला? काय होय गी? मला काय माहिती काय होय गाई. आता तुझ्या जवळूनच गेला म्हटल्यावर काहीतरी झालंच असणार आहे ना. मी त्याला ते काहीच बोललो नाही बाई. नाही नाही तुझ्या तोंडावरून तर म्हणे- मला काहीतरी वेगळंच अहो, तो वाटत. ऐक, तो काय म्हणे मावशी माले ना का वावरात काम. मी असं वावरात म्हणला? चाललो म्हणे. खरं म्हणतो खरं बस सांग रे बरं पांडू, मावशी. बस रे पांडू. मग बसणार तो 2 मिनिटं. बसणार तर त्याला म्हणतं काय रे पांडू, तुन बायको कुठे गेली म्हणतं. मग तो म्हणे ती गेली घरी असेल म्हणे. हं, म्हणतं घर नाही, ती ना ग बालवाडी जवळ उभी आहे म्हणतं. हं. म्हणे कोण होतं? म्हणतं एक माणूस होता, त्याने बरोबर बोला. मी तरी म्हटलं
सकू बहिणी आता 8 दिवस झाले गावात काडी कशी नाही लावली. सकू मावशी काडी तुला नाही काय लाई करायचं? बहीण, काडी नाही लाई. भोळ पोरेश येते त्याला समजाड मी. अगं मावशी पण आता तुला माहिती का त्याच्या घरात तो किती नुसता तमाशा वावर आहे. वावर माराई आणि तिने आता वेगळा चाळा करा ना. त्या पोऱ्याला कोणी सांगा ना, सांग बरं. बाई म्हणून अवघड त्याने आहे. म्हणतं थोडं लक्ष दे भाऊ म्हणतं. नुसतं वावर वावर नको करू म्हणतं. काही आणि खरं नाही. इथला नट्टा पट्टा करस ना ती लिपस्टिक विचारू नको, ती काजळ विचारू नको, ती ना काय चाळा, त्या काय साड्या, त्या काय ड्रेस. हा ना हा एक दिवस नवरा बरोबर दिसले नाही. पण नक्कीच ती आता लोकांची बायको आहे म्हटल्यावर ती नक्कीच चांगली नसं आहे ना. पण मावशी तुझी सून पण त्या दिवशी मी शाली मारला ना. तो कितला माकडा असं बायकोवर म्हण बायकोले सुंदर शे म्हण बायकोले सुंदर सुंदर. काळी बायको घरनी आणि गोरी बायको लोकने राहत. म्हणून म्हणतात ना काळ्या बायका नांदतात गोल्या बायका पळून जातात असं आहे ती. असं आहे. बरं मी काय म्हणते ऐक ना मावशी तुझी सून आहे ना, त्या दिवशी शाली मारला मी एकाच्या गाडीवर पाहिली होती. नाही बाई काही नाही नको चावळू बरं. हा ना हा तर अहो, अशी मग नाही ते तुझ्या चावळा. सूनाचं आहे ना ते म्हणून तर म्हणले चावू नको. अशी नाही चावळा ना म्हणा अंडोर चांगला नाही. तो अंड्रो चांगला नाही नाही पण ती लोकांची ती बाई ती तू काय आता तिनं सांग राहिलो तू म्हणा घरमा भांडलाय राहिली. अगं तिच्या घरा भांडण लावून राहिली का म्हणजे जातच नाही शाली मारले काही बी नको चावळू. मी बघितली माझ्या मी आणि स्वतः दास काही आणणार आहे ना मी स्वतः. कसं असतं मावशी आपलं ते पोरगण लोकांचं ते काटतं तुला काही काम नाही का अहो दुसरं. तिनं विषय वाईट नाही सांग मी काही त्याले. मावशी बस कर ग किती दिवस जाऊ, लोकांच्या जाऊ, घरात काढा लावीच काय माहिती. काय चाललं मग? काय नाही. बरं आहे ना? हा बरं आहे ना. बरं तुमचं बरं झालं. हो बाकी काय नाही. हो ते आले तुम्ही जा बरं आता. हो सकू मावशी बोलते ना ती खरी गोष्ट आहे बरं का. तिचं काय चळणवळण मला चांगलं दिसत नाही. आता हा कोण आहे बाबा. बरं ना तरणा ताठ आहे ना काय बोलत असेल बरं ही हिचं आहे ना आता. भाई आता हे काय बोलता काय माहिती बाई आता. काय काय एवढं काय काय नाही काय तो- झालं तू डोक्यावर पडेल आहे का जरा. काय झालं? हा शहरातली बाई पाहिली असेल पण एवढी येडी बाई पाहिली नाही मी. हे असं कोणा संग बोलत बसते काही पण बोलत बसते. अहो ते गावातले नाही का ते दादा. तो शिपाई होता ना हा पाहिलं मी. तो शिपाई तिकडे आकडं टाकायलाय का इकडे आकडं टाकितोय. नाही नाही तुम्ही काय तू संशय सुधर घेताय बर का सुधर तू. सुधर म्हणजे हा डोक्यात आहे का तुम्ही? काय डोक्यात आहे काय बोलताय तुम्ही? संशय तुला घेऊन पद्धत बोलताय पाहिजे ना अशी कुठं बी उभं राहायचं. कशी बोलत कशी होती तू. का? अहो बोलावं लागतं असं? लोक. माझ्याशी तर नाही कधी अशी बोलली. तुम्ही काय दारू बिरू पित नाही मी माळे हे बघ काही नको काही म्हणजे काही. माहिती मला तुमच्या आणि मग माळ आहे. काय भांडण लावले? सोम काय भांडण लावले? इकडे रे. काय? तू शाळेत रोज जातो बरोबर. हा तू शाळेत जातोय पोरी पोरं बोलते का नाही. हा मग कधी पोरी अशा कुठं काय असं हटून बोलते का रे. नाही नाही बोलावं लागतं ना. हे शहरातल्या लोकांचे काम आपले काम आहे का? याला सांग समजून या माझ्या बायकोला. हे बघ दादू तू लहान आहे हं. लहान आहे पण त्याला अक्कल आहे तुला अक्कल नाही. म्हणजे तू बोलत नाही का रे? तुला तुला एक मुलाचं खरं नाव? सांगतो गावात बॉम्ब झाले माझ्या नावाला. हे बघ कपडे इस्त्री करून येतोय नवरा आपला. हा. त्याची लाज धर जराशी. केलं काय मी लाज धरायला? नाव खराब होऊ राहिले माझं. आणि काय केलं म्हणजे कसलं नाव खराब झालं आणि कोण नाव खराब केलं? काय म्हणते मला सांगितलं नाही. तू वाट लावली इंग्रजी वाट लावली तू. वाट लावली गावात कोण सांगू नाही, घरी नाही आता हिला डायरेक्ट काढून देतो मी. झालं पण मला सांगशाल का? त्या सकूबाईला बोलवतो थांब. पंकज सकूबाईनी ना काय केलंय सुकुबाईनी? काय थांब सांगितलं ना. तुम्हाला? हॅलो हॅलो ओ सकू मावशी हा. कुठे हो तुम्ही. घरी आहे मी भाऊ. लगेच तात्काळ आपल्या त्या गावातल्या त्या याच्यापर्यंत या बरं सभा मंडपापर्यंत लगेच काय या. म्हणणार रे भाऊ. तुम्ही लगेच या. मला बाकीचं माहित नाही 5 मिनिटात इकडं पाहिजे तुम्ही. याने काय तू डांगोट पाय ना आता ती आल्यावर कळल ना तुला. पण तुला झालं काय ते सांगा मला. तुला दाखवतो ना मी काय झालंय ते. लवकर या मावशी तुम्ही. सोम हा तू बारीक पोरग आहे पण तुला सांगायची गोष्ट आज आली मला. या बाईला सुधरावता मला याड लागून गेलं भाऊ. अख्ख्या गावात मावली पार पचाटा करून अहो, टाकला केलं त्या सोम. काय मी ते तर सांगा मला पहिलं. याच्याशी बोल त्याच्याशी बोल काय केलं म्हणजे. बोलले ना काय होतं मग? काय होईना रे. अहो तुम्ही मला नाही का म्हणले बालवाडीपाशी. सांगा बहीण. आज मी त्या आपल्या इथल्या त्या शिपायाशी बोलत बसली ती इथं. काय गरज आहे का इथं बोलायची. तू घर जाईन लगेच दांगोडा मारताडा का. मग तुम्ही काय सांगितलं मी मावशी? काहीच नाही सांगा अंजली. मग? काहीच नाही बोललो मी त्याला. काहीच नाही बोलले. फक्त येईल फक्त मला जवळ बसला. मारताय ना मला. काय रे? मारताय नाही मी हिला ठेवीतच नाही आता. नाही असं नाही लय करू झालं. भाऊ. संसार तू मध्ये लगेच आहे निघ. काय काय
नाही ऐक ना आता, मावशी पांडू. तुमच्यामुळे नाही, संसाराला नाही. वाट लागली बरं का माझ्या. अगं मी लगेच काही काढून नाही देतो. सांगितली, मी समजवते ना त्याला मग का पांडू इथलं गरम डोकं नाही ठेवणं पडत, तर जरा समजदारी खरं म्हणजे तुम्ही विचार मला नाही जसं विचारता. सांगितलं हा? ना डोळ्यांनी पाहिलं माझ्या आज प्रेम खाली विचारता तिले. मी ना त्या गावातल्या समजदार बाईला पाठवतो, मी जातो. कोण समजदार बाई? स्वाती मावशी. स्वाती मावशीला हा. पाठव दादू ती पाठव. काय करील? सुधरवलं. यांच्या डोळ्यांनी पाहिलं माझ्या डोळ्यांनी पाहिलं ती काय? आता मी त्या बाईला पाठवतो, तुमचं सगळं. अरे बाबा या मावशीच्या डोळ्यांनी पाहिलं माझ्या डोळ्यांनी तुम्ही सांगा पाहिलं मला, मी काय केलं तुम्ही सांगा काहीच मला. नाही, काहीच नाही पाहिलं तर सांगितलं काय? तुम्ही काय सांगितलं काय त्यांनी मला नाव घेतलं डायरेक्ट. फोन कुठे तुझा फोन? घरी आहे हा घरी आहे. फोनवर बोलायचं कोणाशी पण कोणाशी बोलायचं बोलायची घ्या ना पद्धत मग मोबाईल राहते check लोक करून. पाहत्या मोबाईल चेक करा ना तुम्ही. येता जाता लोक पाहत्या नाही ते जाते तर दादा मावशी सांगते सोक्ष दादा. मोक्ष ती लावा साथीताईची हिला डायरेक्ट बाजू काढून घे द्या. बुवा, म्हणून साथीताई हा, साथीताई मग कर राहिली. तुम्ही लावली ना आत पेटवली मी तुम्ही. सांगच नाही आता त्याला ती काही काय कामाची नाही यांनी डोळ्यांनी पाहिलं मी डोळ्यांनी पाहिलंय काय चाललं तमाशा? हिला आहे ना हिला फारक द्यायची मला लगेच गावातले पंचायत बोलवा आणि ही काढून द्यायची हा मला म्हणजे पंचायत मधले ते जे लोक आहेत ते फक्त तुमच्या घरातले कुठाने मिटवायलाच आहेत का? मला काय म्हणायचं लगीन लावायच्या वेळेस तुम्ही काय बरं मध्ये आल्या त्या का बरं मजा चांगली आली पोर म्हणजे? पाहिली तुला हा ही पोर चांगली आहे का मी काय केलंय? यांच्या बोलण्यावर लग्न केलं हे आज मला दिवस पाहिला त्याच्यामध्ये कमी काय आहे? गंज काय मी काहीच नाही पण मग माहितीये काय बाबर ऐकून स्वाती मी काहीच सांगा नाही, त्याला विचार, त्याला एवढंच सांगा फक्त घर लक्ष देत जाय हो तू तर एवढंच सांगा फक्त. हा. तू एवढं मग यांनी सांगितलं. डोकाचं एवढं घेवा ना का? हा, तू कसं सांगितलं माहिती का? घरी लक्ष देत जाय, ती बायको फोनवर बोलती, ती बायको माणसासोबत बोलती, त्या अंगणवाडी जवळ माणसासोबत बोलत बसती. अगं मावशी तू तुझ्या घरातला सोडून लोकांच्या घरामध्ये लोक का? मिटवतील मला भांडण. एक- असं माझ्या डोळ्यांनी पाहिलं शांत बसता का तुम्ही? काय तुम्ही म्हणजे लग्न लावू नाही द्या आणि परत सगळ्या गोष्टीत मध्ये पडा पांडवा, अहो, ऐकून घ्या ना ते काय म्हणताय. हिने काही घेईल ए, का? यांचं माहितीये ए, मला पांडू, यांचं स्वातीने माहितीये काही मला. घेईल का लग्न अहो, जमवताना? सरपंच व्हायचंय ना हा. नाही नाही मग मला स्वातीने माहिती तुझं ना. लग्न जमाडा काही घेईल का स्वातीने? हा हा? मग दोन म्हणून तू तिने बाजू घे राही का? हा, मग तुला नाही डोळ्यात येत का? दिसून नाही राही का तुले? तुम्ही काय सांगितलंय ते सांगा मला आधी. तुम्ही काय म्हणून बघितलं? एक नाही राही नाही का ही स्वातीला बोलाव स्वातीला बोलाव आपल्या स्वातीला गांडीकाचा बोलाव. अंदाज झाकून ठेवायचा, लोकांच्या गांडीखाली वाकून पाहायचं. कोणी सांगितलं? आणि तुम्हाला काय लोकांचं ऐकून काय तमाशा वेळतो? एक काम करा तुम्ही जसं जमावलं ना हा. तसं मोडून द्या माझं बाकीचं नाही आता मी माहिती हिला घेऊन जाणार इथून. हा. हा. परत बायको हरकत तुम्हाला काडी देणार. मोड काडी मोड काडी मोडणे आणि रुपये जेवढी प्रॉपर्टी ना अर्धी मी तुझ्या काय नावावर करून द्यायला. वॉरस्वर काहीच नाही काही घेणं नाही मला वारसवर तिकडं डोकं आहे का काही? डोकं आहे का काय? काही? हा? डोकं आहे काही? मग काय हिला काय द्यायचं पोर बिर असतं तर दिली असती प्रॉपर्टी अर्धी अहो मला एक सांगा, हा असं कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही विश्वास ठेवता? तुम्ही कधी बघितलं का बायकोला हे कोणासोबत? पहा, हा? मी एक मिनिट माझ्या डोळ्याने आज पाहिली बोलताना तिला हा. तू सांग काय बरं बोलत बोलताना होती? एक मिनिट थांबा तुम्ही बोलताना थांब 5 मिनिटं तुम्ही गावातल्या प्रतिष्ठित आहेत. तुम्ही एखाद्या गावात बोलता रोज बोलता तुम्ही गावात प्रत्येक माणसाशी कसे बोलता उभे राहून नॉर्मल जसं उभं राहून बोलत ही होती. बाई जशी उभी आहे का तशीच आणि थोडी अजून ऍक्शन मध्ये बोलत होती काय बोलत होती तू? हा तू ते मला सांगितलं होतं अंगणवाडी याचा फॉर्म भरायचा हो, ते बोलत तेच होती का? बोलत होते मी. ते शिपाई भाऊ होते हो. गावातले. हा? तुम्ही कधी कामावर गेल्यावर बायांसोबत बोलती नाही का? हा? अहो मला काय गावातल्या म्हणायचं? माणसांसोबत तुम्ही बोलती नाही? सरपंचाला 4 वेळेस मीटिंग करायला तुम्ही जाता असं काही नाही? अहो त्याला काय सांगा, संसारकडे तुम्ही बायको चांगली शे भाऊ, संसारकडे लक्ष दे. आज सांगितलं तुला? तुम्हाला काय सांगितलं? फोनवर बोलस माणसासोबत बोलस ही खरं खरं बाई- सांगा. या बाईने खरं खरं सांगायचं ऐका. काय सांगितलं? सकुमावशीचं काय चुकेल नाही 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 सखू मावशी चुकेल नाही नाही. चुकेल. आता एक काम करा, सखू मावशीच्या सुनाला तुम्ही तिथं संसार करायला घेऊन जा. तिला मी माझ्या घरी हो तिला मी बहीण मानेली काही नका बोलू मग लेकीला घेऊन जा. काय बोलताय या बाई? काय केलं मला बहीण मानणार, मग लेकीला बायको मानून घेऊन जा. मला एक लेकीला सांगा, बहीण मानेली लोकांचं ऐकून बायकोवर मारा. तिने काय करत होती? ती तिच्या तोंडाने विचारा ना, तिने काय काय बोलत होती म्हणून. डोळ्यांनी पाहिलं ना मी डोळ्यांनी बघितलेलं प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. पाडबा जरा काही गोष्टी ना कानाने ऐकण्या आणि डोळ्यांनी तुला मी ना बघण्यापेक्षा तू सत्य माझी महत्त्वाचं. गावात प्रत्येक ठिकाणी माझी इज्जत घालवा घेतली तुम्ही अहो, तुम्ही काय प्रतिष्ठित इज्जत आहे म्हणून मी घातली? ऐकून काय घेऊ राहिलोय बरं का काय हे काय हे काय तुझ्यामुळं मग ते करणारच ना, मारतीलच ते माहितीये का? हा? तुम्ही मला मारलं ना. काय तुमचं काय म्हणणं आहे मग काय करायचं हिचं कामाचं बोलत होती ना ती? तू काय बोलत होती खरं सांग? तो फॉर्म भरायचा आहे म्हटलं. काय माझ्यासोबतच बोलून झालं तिचं. ती म्हणे ताई, मग मी तिलाच म्हटलं की तू जा आणि बोलून ये. हो मावशी काय आहे? तुम्ही मला सांगितलं ते खरंय का नाही ते सांगा लगेच इडत ही का बरं गई रे भू मग लगेच मला पैसन तटोंग फॉर्म भराने चावली राहीन ती नाही
म्हणजे सावळालीच पाहिजे होतं ना. आता कावळाला बसायला फांदीला मोडायला ती बोलत असन, तुम्ही समोरून निघून गेले असन. तिने माझे पाय स्वातीने इतकी पटापट पटापट घर काढली. तुम्ही पाहिलं तर ही पळाली आणि मी पाहिलं तर तो पळायला पाहिला हो. हा मग काय चाललंय यांचं? मावशी तुम्ही नाही का आग लावायचे काम करू नका बरं का मावशी, तुम्हाला मी आता सांगते. जाऊ दे. फक्त एवढा वेळ बोलली शांत मी होईल माहितीये का, काय? गावातले दादा होते ते. स्वाती सांगी राहिली ना एवढा वेळ शांत होय तू. आणि मग अहो पाहू यांनी पुढे. हेच केलं ना, पुढे पाहू. जमून द्यायचं नाही तर एखाद्याच्या मी- गळ्यात अडकून मी काय द्यायचं. म्हणस मी सारखी तुम्ही प्रतिष्ठित आहे गावातले म्हणून प्रत्येक वेळेस काय पांडू, ते- ऐक ना. तिला समजून सांगा ना, मग मला जेवढं ताटून बघ बोलत बाई, आहे मग. तुला आता कोणाशी बोलायचं असलं ना, या पुतळ्याला सोबत घेऊन जायचं आणि मग बोलायचं हा? रात्री मला काय ते नाही काम म्हणायचं मी. नाही नाही, आता यालाच घेऊन जायचं. हा लोकांचा ऐकतो ना, तर आता तू घरामध्ये स्वयंपाक बी करायचा असला का लोकांना विचारतात मी घरात भाजी काय करू. पहिले माझा स्वयंपाक नवरा कधी कशी संशय करत नव्हता मावशी, माहिती का, तुमच्यामुळे घ्यायला लागले ते. अहो मी बाई, कपडे तुम्हाला- घ्यायला गेली तरी ते माझ्या माग तुमना संसारासाठी सांग मी त्याले व्यवस्थित संसारासाठी घरात त्याला लक्ष सांगूस, ठेव. हिला सांगस ना का बाई काय ती होतंय? ती बसतच नाही म्हणा जवळ, येतच नाही म्हणा जवळ ती. तू तुला तोंड बघूनच ते येस नाही तू का बरं येत जवळ. नाही? मी तिला वाईट सांगतो का? मग तिला तीच भीती वाटस. काय भीती वाटस तिले? तुम्हीच बघा आता. काय डोळ्याना काय पाहतोय मी काय मी, काय सांगते? बोलत ती? काय बघा डोळ्यांनी? हा? बायको ती तुमची आहे का ही तुमच्या घरची बाई आहे? अहो लोकांचं अहो, पण ती ऐकून- पण आपल्या गावची प्रतिष्ठित बाई आहे, ती कायला खोटं बोलल? एक मिनिट ऐकता का? गावातले कुणी असू द्या, वेळेला जे बायको करते ते कुणीच करत नाही. हा ती खरंच चुकीची असते तर मी तिला घराच्या बाहेर काढायची ताकद ठेवली असती. लोकांचं ऐकून तुम्ही परत बाहेर- जर चुकली कधी एवढा टाइम मी घेतो समजून. आता ऐक ना, हा. आता परत जर तुला वाटलं ना चुकायचं यालाच घेऊन जायचं. हा. म्हणजे? जरी हे नाटक केलं म्हणजे? का तू बिनधास्त बाहेर घरी निघून. मी काय म्हणतोय, परत चुकली नाही पाहिजे, अशी कोणाशी कुठे रस्त्यावर बोलली नाही पाहिजे, ते सांगा समजून. नाही बोल हे सांगा ना समजून जरा. याला घेऊन जायचं बोलायला. म्हणजे तरी तुम्ही तिचीच बाजू घेते. एक शब्द माझा ऐका ना. पांडवा तिला बालवाडीचा फॉर्म भरायचा आहे ते म्हणून शिपायला भेटली होती गावातल्या, ते फॉर्म भरतात आणि सगळे ते आपल्या गावातल्या ग्रामपंचायतीचे काम पण तेच बघतात. मग ते तुला कळत नाही का? तू सोबत जायचं, तिला एकटी जायची काय गरज आहे? तुला आता मराठी पण वाचता येत नाही, ती इंग्लिश वाचती. तिला नोकरी लागणार शे का स्वाती? हा. ताईला म्हणून द्यायचे ती- मला तुमच्या हा का? याच्यात अडकून, आणि बाईला एक आता मिनिट शांत भरायचंय द्या. नाही form. नाही, हे पांडू बरोबर आहे ऐक ना, ना. या अशा बाया एकत्र ए करायच्या. पांडू ऐक, काय ऐकी घे दरस. हा तिला नोकरी लागणार शे, 2 पैसा कमाई तू ना पण आणणार शे. मारली का मग तू पलटी? लगेच हाय करा ना मारली का असं पलटी? नाही करा ना भाऊ. धन्य बाई, तुझ्यामुळेच झालं हे सगळं. हा, एवढं. वय जावई, जाऊ वय. घरी, जाऊ दे. जाओ तुम्ही हा घरी. 70% घरामध्ये वाद किंवा घटस्फोटाचे प्रकार हे संशय आणि लफडे याच्यामुळे झालेले आहेत. आणि जास्त संशय कशामुळे होतो? एखादा नवरा बायकोवर खूप प्रेम करतो पण त्या बायकोला समजून नाही घेऊ शकत. समजून घेता आलं तर प्रेम होतं. प्रेम म्हणजे घर चालत नसतं. आज तिला बालवाडीचा फॉर्म भरायचा, 4 माणसांना भेटायचंय, बोलायचंय आणि ते त्यांच्यासोबत भेटली बोलली म्हणजे लफडच केला हा प्रकार नसतो. आणि सखूबाई सारख्या बाया प्रत्येक गावात आणि प्रत्येक म्हणजे आपण म्हणतो ना फॅमिलीमध्ये असतातच. थिंकी टाकून द्यायची आणि नंतर त्याचा जाळ किती मोठा होतो आणि दूर आपल्यापर्यंत येतो का नाही याची वाट बघायची. तर कृपया संशयाच्या याच्यामध्ये पडू नका. आपल्या बायकोवर तुम्ही पहिले हात उचलण्या अगोदर तिची सत्यता ऐकून घेण्याची ताकद ठेवा. एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकच्या.